पावर की बटन को नीचे की तरफ पीछे की तरफ दबाना। ये बैटरी जब तक का चार्ज हो रही है तो ऐसा ब्लिंक करते रहेंगी, जब फुल चार्ज हो जाएंगी लाइट पूरी जलते रहेंगी। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल। मी सुद्धा छान आहे, मजेत आहे। आज मी तुम्हाला माझा एक जुना पण खूप उपयोगी साथीदार पुन्हा भेटवणार आहे। हा आहे रोबोट वॅक्यूम क्लीनर आणि मी साधारणपणे 2 वर्षा पहिले घेतलेला होता। सुरुवातीला काही दिवस मी वापरला, पण त्यावेळीनं कामाला मेड येत असल्यामुळे याची फारशी गरज पडली नाही आणि त्यामुळे तो तसाच बाजूला ठेवून दिलेला होता। पण आता गेल्या 2 महिन्यापासून मेड येत नाही आहे, सुट्टीवर आहे ती, आणि त्यामुळे घरातील साफसफाईची सगळी जबाबदारी माझ्यावर आलेली आहे। आणि तेव्हा मला याची आठवण झाली आणि मी जेव्हा वॅक्यूम क्लीनर बाहेर काढला त्याच्यामध्ये एक नवीनच प्रॉब्लेम मला दिसला। कितीही चार्जिंगला लावलं तरी रोबोट सुरूच होत नव्हता। मग मी हेल्प केअरच्या टीमला घरी बोलवलं आणि त्यांनी व्यवस्थित तपासणी केली आणि कळलं की इतके दिवस वापरला नसल्यामुळे ना त्याची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झालेली होती, त्यामुळे तो चार्जच होत नव्हता। त्यांनी थोडा वेळ प्रयत्न केला आणि शेवटी रोबोटने चार्जिंग करायला सुरुवात केली। खरंच मला खूप जास्त आनंद झाला। त्यानंतर त्यांनी रोबोट चालू करून दिला आणि मी पूर्ण घराची क्लिनिंग करून घेतली। त्यानंतर आम्ही रात्री डिनरसाठी सदरमधील बार्बिक्यू रेस्टॉरंटमध्ये आलो। इथलं नॉनव्हेज खूप टेस्टी आणि क्वालिटीचं पण मिळतं। याआधी मी या रेस्टॉरंटचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। सहसा इथे खूप जास्त वेटिंग असते, पण आज आम्ही थोडं लवकर आल्यामुळे ना आम्हाला अजिबात वाट पाहावी लागली नाही, त्यामुळे लगेच आम्हाला टेबल मिळाला। जर तुम्हीही नॉनव्हेजचे शौकीन असाल तर सदरला आलात की या रेस्टॉरंटला नक्की एकदा भेट द्या। मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा इथली चव आवडेल। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आज सकाळपासून स्वयंपाकाची लगबग सुरू आहे, कारण आज भरपूर असे कामं मला करायचे आहेत आणि सध्या मार्केटमध्ये ताजे मक्याचे कणीस आलेले आहेत आणि म्हणून आज खास पहिल्या कॉर्नची भाजी मी बनवणार आहे। त्याचबरोबर गोडासाठी स्वादिष्ट खीरही केलेली आहे। तर अशा प्रकारे आपली थाली आज तयार आहे। तर आता माझं जेवण झालेलं आहे आणि आता चिवडा करायला घेतलेला आहे। आज फुल डे माझा बिझी असणार आहे, भरपूर कामं आहेत आज। तर आता लगेच वेळ न दवडता चिवडा करायला घेतलेला आहे आणि त्यासाठी पोहे भाजून घेणार आहे। तर मी 1 किलो पोह्यांचा चिवडा करणार आहे आणि त्यासाठी 2 वाट्यामध्ये मी पोहे टाकलेले आहे आणि ते मी भाजून घेणार आहे। तर फ्रेंड्स, आता 7:30 वाजलेले आहे आणि मी चिवडा करायला घेतलेला आहे। आता थोडी गरमी कमी झालेली आहे म्हणून इच्छा झाली, कारण खूप दिवसापासून पोहे आणलेले होते पण अजिबात करायची इच्छा नव्हती, कारण गॅसजवळ यायची इच्छाच नव्हती। प्रचंड गरमी होती आणि आताही गरमी आहे, पण थोडासा थंडावा आहे। मुंबई पुण्याला कंटिन्यू पाऊस आहे आणि त्याच्यामुळे तिकडचं वातावरण थोडं थंड झालेलं आहे आणि आपल्या इकडे अजिबात पाऊस नाही आहे। म्हणजे 2-3 दिवस झाले तर पाऊस अजिबात नाही आहे, म्हणजे बारीक बारीक थेंब वगैरे येत आहे। आता मी चिवडा करायला घेतला आणि जितेंद्रराव गेलेले आहेत बाहेर। म्हणजे माझी अशी कसरत होते, म्हणजे मी पूर्णपणे म्हणजे आता जे करत आहे मी त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाही, कारण समोर शॉप आहे आणि त्या शॉपमध्ये मला लक्ष द्यावं लागते। त्याच्यामुळे आता अर्धवट चिवडा हा भाजलेला आहे आणि जितेंद्रराव म्हणाले की मी येतो 5-10 मिनटामध्ये, थोडं बघशील। आणि असं असते, कुठलेही कामं करायचे म्हटलं तर मग असा प्रॉब्लेम येतो। देवाजवळ दिवा वगैरे लावून झालेला आहे, जितेंद्रवाले नाश्ता घेऊन। तर जितेंद्रराव गेलेले होते नाश्ता आणायला, तर हे पकोडे घेऊन आलेले आहेत। मी एकच घेतला कारण मला सहन होत नाही बाहेरचा नाश्ता जास्त। तर मी चिवड्यामध्ये हा मसाला टाकते। ह्याच्यामध्ये सोप आहे, जिरा आहे आणि धणे पावडर भाजून घेतलेला आहे आणि त्याचं पावडर बनवलेलं आहे। तर अशा प्रकारे आपला हा चिवडा इथे तयार आहे। तर इथे माझा स्वयंपाक करून झालेला आहे आणि आज जेवणही लवकर केलेलं आहे, बाकीचे कामंही आटोपलेली आहे। मग मी विचार केला की आज घरातलं एक महत्त्वाचं काम करून घ्यायला पाहिजे। पुढच्या महिन्यापासून सणांची सुरुवात होणारच आहे आणि म्हणूनच आतापासूनच थोडी थोडी साफसफाई करायला घेतलेली आहे। एकदम सगळी साफसफाई करण्याचं ठरवलं तर मग खूप जास्त त्रास होतो आणि थोडं आपण जर करत गेलो रोज तर कामाचा ताणही आपल्याला कमी पडतो आणि सणाच्या वेळी घाईगडबडही होत नाही। आज मी पार्कचं वॉर्डरोब क्लीन करायचं ठरवलं। सर्वात आधी वॉर्डरोबमधले सगळे कपडे बाहेर काढले, थोड्या वेळ त्याला सोकट टाकले। इतके कपडे होते की पूर्ण सोफा भरलेला आहे। मग एक एक कपडा नीट झटकून घेतला
रोज वापरायचे कपडे वेगळे ठेवले आणि बाहेर जायचे कपडे वेगळे ठेवले. सगळे कपडे कॅटेगरीनुसार लावलेले आहेत आणि त्यानंतर वॉर्डरोब पूर्ण रिकामं करून आतून साफ केलं. धूळ व्यवस्थित पुसून घेतलेली होती. प्रत्येक कोपरा क्लीन केलेला होता आणि आता वॉर्डरोब अगदी स्वच्छ दिसायला लागलं. मग सगळे कपडे पुन्हा नीटनेटके जागेवर ठेवले. आता पार्थचं वॉर्डरोब खूप छान आणि नीटनेटकं दिसत आहे. पार्थ मुंबईला असतो, पण घरी त्याचे अजूनही भरपूर कपडे आहेत. तो नेहमी घरी नसल्यामुळे वॉर्डरोबमधले कपडे तसेच राहतात आणि कपडे खूप दिवस तसेच ठेवले की त्यांना एक वेगळाच वास यायला लागतो. म्हणून अधूनमधून ते बाहेर काढून झटकणं, घडी करणं आणि वॉर्डरोब साफ करणं खूप गरजेचं होऊन जातं. आता काही कपडे असेही आहेत की कदाचित त्याला छोटेही होत असतील किंवा तो आता ते वापरतही नसेल. पण मला अजूनही नक्की माहीत नाही आहे की कोणते कपडे तो घालतो आणि कोणते नाही. म्हणून तो सुट्टीमध्ये घरी आला की त्यालाच विचारून जे तो कपडे घालणार नाही ते मी डोनेट करून टाकणार आहे. त्यामुळे वॉर्डरोबमध्ये जागाही मोकळी होईल आणि कपडे गरजू लोकांच्याही उपयोगी पडतील. पार्थ जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याला काही टी शर्ट कॉलेजकडूनच मिळालेल्या होत्या आणि त्या टी शर्ट जसेच्या तशाच ठेवलेल्या आहे. त्यातली एक टी शर्ट, आणखीन 1-2 कपडे आहेत. तर त्याला छोटे होणार आहे मला कन्फर्म माहिती होतं. तर आमच्याकडे कामाला जी बाई येते त्यांच्या मुलासाठी मी ते कपडे देऊन दिलेले होते. त्यांच्या उपयोगी पडतील याचाच मला जास्त आनंद झाला. बाकीचे सगळे कपडे नीट घडी करून पुन्हा व्यवस्थित वॉर्डरोबमध्ये लावून ठेवले. आजचा दिवस खूप कामात गेला. आता जेवण करून झालेलं आहे आणि उद्याच्या नाश्त्याची तयारी करून घेते. हा माझा आवडता हेल्दी ओव्हरनाईट ब्रेकफास्ट आहे. बनवायला अगदी सोपा, पौष्टिक आणि चवीलाही खूप छान. सर्वप्रथम एका काचेच्या बाउलमध्ये ओट्स घेणार आहे आणि त्यानंतर म्युस्ली ॲड करणार आहे त्यामध्ये. त्यानंतर खजूर घेतलेले आहे. खजूर छान धुवून घेतलेले आहे. ते सॉफ्ट झाले की त्याचे तुकडे करून मी यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर आपण इथे बदामही टाकू शकतो आणि त्याच्यानंतर इथे मी कोको पावडर टाकत आहे. अगदी किंचित टाकायचं आहे आपल्याला कोको पावडर. त्यानंतर इथे सहज टाकून घेणार आहे. त्यानंतर सनफ्लावर सीड्स आणि पंपकिन सीड्स टाकून घ्यायचं आहे. शेवटी त्यामध्ये दूध घालून सगळं छान एकजीव करून घेणार आहे. आता बाऊल आपल्याला झाकून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. सकाळी उठल्यानंतर एकदम मस्त हेल्दी असा एनर्जीने भरलेला नाश्ता आपला तयार होणार आहे. तुम्ही ह्या ओव्हरनाईट ब्रेकफास्ट नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. तर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आहे. काल रात्रीच मी नाश्त्याची तयारी करून ठेवलेली होती. आता हा बाऊल फ्रीजमधून काढलेला आहे. रात्रभर ओट्स आणि बाकीचे सर्व पदार्थ दूध छानपणे शोषून घेतात. त्यामुळे त्याची टेक्स्चर जे आहे स्मूथ क्रीमी होते. आता यामध्ये थोडंसं थंड दूध घालायचं आहे आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. बस आपला हेल्दी ओव्हरनाईट ओट्स ब्रेकफास्ट तयार आहे. खायला खूप टेस्टी लागतो. पोटही बराच वेळ भरलेलं राहतं आणि दिवसाची सुरुवातही हेल्दी पद्धतीने होते. तुम्ही हा नाश्ता नक्की करून बघा. चला तर मग मी आता याची चव घेते. वा, खरंच खूप छान लागतो आहे. प्रत्येक घासात खजूरचा गोडवा, मधाची चव आणि कोकोची हलकी फ्लेवर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा नाश्ता बनवायला अवघे 2-3 मिनिटं लागतात. रात्री तयार करून ठेवा आणि सकाळी थेट खायला तयार. तर आजचा दिवसही खूप बिझी जाणार आहे कारण आज मी जितेंद्रवांचं वॉर्डरोब क्लीन करायचं ठरवलेलं आहे. व्यवस्थित सगळे कपडे काढून घेतलेले आहेत आणि घड्या करून ठेवलेले आहेत. हे काम करत असतानाच आज आमच्या शॉपमध्ये ना स्लायडिंग डोअर बसवण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी काही माणसं आलेले होते आणि ते आपलं काम करत आहेत. अशा प्रकारे किराणा आणलेला आहे. मिठाचे पॅकेट, मुरमुरे आहे, धने पावडर, हे हिंग मी बारीक करून घेते. हे भीमसेन कापूर आहे, हे पण मला लागतेच. कलोंजी, चारोळी, सोप, खाकस, मोहरी, आणखी हॅड अँड सीक बिस्किट आणलेलं आहे. भांडे घासायसाठी तार, टोस्ट, त्यानंतर हे धूपबत्ती, वाती, उदबत्ती आणि फुलवात आणि चहापत्ती, एवढं सगळं आणलेलं आहे. आता हे व्यवस्थित जमवून घेते. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले पाहायला मिळतील.